तरी मित्रांनो, जर तुमचा कांदा 50, 60, 70 दिवसाचा झाला असेल, तर कांद्याची साईज वाढण्यासाठी मी 3 वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खतं फवारणीच्या माध्यमातून इथं तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे शेड्यूल जर तुम्ही फॉलो केलं, तर निश्चितच तुमचा कांदा चाळीमध्ये जास्त दिवस टिकल आणि कांद्याची जी काही साईज आहे, तर ती सुद्धा चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, बऱ्यापैकी 50-60 दिवसाच्या आसपास ज्यावेळेस तुमचा कांदा जातो 60-65 दिवसाच्या आसपास, तर अशा टायमाला तुम्ही फवारणीमधून 05234 या विद्राव्य खताचा वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. ज्यावेळेस तुमचा कांदा शेतकरी मित्रांनो 70 दिवसाच्या आसपास जातो, तर अशा टायमाला तुम्ही 0023 म्हणजेच पोटॅशियम सोनाईट, ज्याच्यामध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियम आणि सल्फर हे तीनही अन्नद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात, तर याचा तुम्ही वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि सगळ्यात शेवटची फवारणी ज्यावेळेस तुमचा कांद्याची मान जाड राहते, कांद्याच्या मानेतला रस कांद्यामध्ये उतरायला सुरुवात झालेली असते, तर अशा टायमाला तुम्ही 0050 ज्याला आपण SOP म्हणतो, तर 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी 0050 आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला घरडा केमिकल कंपनीचं जे काही चमत्कार येतंय, तर त्याचा वापर करायचा आहे 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. यानं पूर्ण कांद्याच्या मानेतला जो काही रस आहे, तर तो आपल्याला कांद्यामध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल. कांद्याची चांगल्या प्रकारे साईज झालेली पाहायला मिळेल, कांद्याची चकाकी आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, जर तुमचं ड्रीप व्यवस्थापन असेल, तर तुम्ही फवारणीऐवजी ड्रीपनं सुद्धा ही जी काही खतं आहेत 3 ते 4 किलो प्रति एकरासाठी सोडू शकता. मी जे